नमस्कार, मी दीप्ती खाडे। आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे। तर मी चव महाराष्ट्राची हे मसाले घेतले होते। मला यांची पॅकेजिंग खूप आवडली। ह्यांचे अजूनही मसाले आहेत, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हिरवा मसाला, पाच मसाला, असे बरेच मसाले आहेत। तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर पण जाऊन तुम्ही घेऊ शकता। चव महाराष्ट्राची यांचा गरम मसाला व बिर्याणी मसाला यांचा वापर करून मी चिकन बिर्याणी बनवणार आहे। आता मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे अर्धा किलो आणि तो स्वच्छ धुवून घेतला आणि 1 तास मी तो भिजत ठेवला होता। आता इथे मी कांदे कापून घेतले आहेत, 300 ग्रॅम कांदे आहेत आणि आता मी ते फ्राय करून घेणार आहे। तेल खूप उकळलं पाहिजे यासाठी आणि त्यामध्ये हे कांदे फ्राय करून घ्यायचे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मला लागले हे फ्राय करायला। हे जास्त फ्राय करायचे नाही कारण मग ते कडवट लागतात, त्यामुळे बाहेर काढल्यानंतर पण त्याची प्रोसेस चालू असते। आता बिर्याणीला लागणारे साहित्य आपण पाहूया। इथे चिकन घेतला आहे अर्धा किलो। इथे धना पावडर, लाल मिरची पावडर, तिखट मसाला, हळद आणि भाजलेला जिऱ्याची पावडर मी घेतली आहे आणि फ्राईड कांदा, पुदिना, कोथिंबीर तसेच मिरची घेतली आहे। गरम मसाले घेतले आहे, चक्री फूल, मसाला वेलची, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला आणि चव महाराष्ट्राची यांचे गरम मसाला व बिर्याणी मसाला, दही आहे, हिंग, तूप आणि मीठ घेतला आहे चवीनुसार। आता हे चव महाराष्ट्राची मसाले मी ओपन करत आहे। हे सील पॅकिंग आहे, तुम्ही डब्यात हे नाही काढून ठेवले तरी चालतील। मसाले पाहिल्यावर मला त्याची क्वालिटी खूप छान वाटली। आता मी चिकन मॅरिनेट करायला घेत आहे। त्यात मी धना पावडर, जिरा पावडर, हळद, तिखट मसाला, घरचा तिखट मसाला घातला आहे। तसेच कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। चिकन मसाला घेतला आहे। आता यामध्ये चव महाराष्ट्राची यांचा गरम मसाला 2 चमचे टाकले आहे। चव महाराष्ट्राची यांचा बिर्याणी मसाला ही 2 चमचे घातला आहे। आता मी दही घालत आहे। आता अर्धा लिंबू पिळत आहे। आलं लसूण पेस्ट 2 चमचे घातले आहे। आता पुदिना घालत आहे, कोथिंबीर घालत आहे आणि आता इथे मिरच्या मी घेतल्या आहेत कट करून त्या घालत आहे। आता फ्राईड केलेला कांदा घालत आहे। नंतर थोडं हिंग घातलं आहे। आता चवीनुसार मीठ घालत आहे आणि आता इथे मी थोडं तूप घातलं आहे आणि आता सर्व मॅरिनेट करून घेत आहे आणि हे 1 तास असं मॅरिनेट करून ठेवणार आहे। इथे तांदूळ भिजत ठेवला आहे, आता मी त्याचा भात बनवत आहे। इथे मी पाणी घेतलं आहे। आता त्यामध्ये पाणी उकळल्यावर त्यामध्ये मी आता तमालपत्र, सर्व आता गरम मसाले, लवंग, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलची, हिरवी वेलची, मिरची सगळं घालून आता त्यात तांदूळ घालत आहे।
आता यामध्ये तूप घातलं आहे थोडंसं आणि आता मीठ घालत आहे। आता हे 80% भात शिजवून घ्यायचा आहे, ओव्हर कुक नाही करायचं। आता हे शिजलं आहे भात, आता मी पूर्ण चाळणीमध्ये काढून घेत आहे। आता मी हे परातीमध्ये काढून घेत आहे म्हणजे ते सुटसुटीत होईल। आता आपण लेयर करून घ्यायचं आहे। आता मी एका वेसेलमध्ये चिकन घालून घेतलं आहे आणि त्यावर आता भाताचा थर लावत आहे। वरती कांदा, पुदिना, कोथिंबीर टाकत आहे। परत आता भात टाकून परत त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर, पुदिना सर्व लेयर लावत आहे। आता इथे मी केसर पाण्यात भिजत घातले होते, आता त्याचं पाणी घालत आहे। नंतर मी त्यात तेल व तूप घातलं आणि गॅसवर ठेवला। आता 10 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून दिला आहे। आता असा हा बिर्याणी भात तयार झाला आहे। अतिशय काळजीपूर्वक असे निवडलेले व अनुभवी हाताने घडवलेले हे चव महाराष्ट्राचे मसाले तुम्ही वापरून पहा, खूप छान आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।